धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत उपोषण सुरू झालं, पण आता ही मागणी गायब झालीये का? 21 दिवस. हो, तब्बल 21 दिवस उपोषण केल्यानंतर पोलिसांनी सोनम वांगचूक यांना बळजबरीनं ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. अनेकांना वाटलं होतं की इथेच आंदोलन संपेल, पण तसं झालं नाही. कारण जंतर मंतरवर सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके अजूनही उपोषणावर आहेत आणि आंदोलन सुरूच आहे. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. सोनम वांगचूक यांनी रुग्णालयातून एक ट्विट केलं आणि सरकारसमोर उपोषण मागे घेण्यासाठी 3 अटी ठेवल्या. मात्र या तिन्ही अटींमध्ये एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली आहे. सुरुवातीपासून ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनाचं मुख्य केंद्र होती, त्या मागणीचा या अटीमध्ये कुठेही उल्लेख नाहीये. म्हणूनच आता सोशल मीडियावर आणि आंदोलनात सहभागी असलेल्या अनेकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. आंदोलनाची मूळ मागणी बदलली आहे का, की सरकारशी काही तडजोड होणार आहे? आता वांगचूक यांच्या 3 अटी काय आहेत तेही समजून घेऊया. पहिली अट म्हणजे नीट परीक्षा पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील गोंधळाची जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारावी. दुसरी अट, मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ द्यावं आणि खासदारांनी संसदेत नीट पेपर फुटी प्रकरणावर आज आवाज उठवण्याचं आश्वासन द्यावं. असं झालं तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे. आणि तिसरी अट म्हणजे जर माझ्या तब्येतीमुळे मला संसदेत जाता आलं नाही तर खासदार आणि इतर नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन याच मुद्द्यावर मला लेखी किंवा स्पष्ट आश्वासन द्यावं. पण इथेच पुन्हा तो प्रश्न उभा राहतो. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? ज्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, ज्या मागणीवरून आंदोलन इतकं तीव्र झालं, ती मागणी अचानक बाजूला का पडली? की ही फक्त पुढच्या टप्प्याची रणनीती आहे? दरम्यान आज संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आंदोलनकर्त्यांनी माघार घ्यायला नकार दिलाय आणि जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व तरुण जमा होत आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. वातावरण चांगलंच तापलंय. आता पुढे काय होणार? सरकार वांगचूक यांच्या अटी मान्य करणार का? अभिजित दिपके यांचं उपोषण आणखी तीव्र होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनातून खरंच काही ठोस निर्णय निघणार की पुन्हा एकदा आश्वासनावर सगळं संपणार? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.